नमस्कार. माझं नाव दीपाली देशपांडे आणि मी दासबोध दर्शनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण करून घेतो आहोत समर्थ रामदासांच्या दासबोध या ग्रंथाचा अगदी थोडक्यात परिचय. आत्तापर्यंत आपण पहिल्या दशकातले 4 समास बघितले. आज आपण बघणार आहोत पहिल्या दशकातला 5वा समास. याचं नाव आहे संतस्तवन. महाराष्ट्र ही खरं तर संतांची भूमी. संत काव्य तर महाराष्ट्राच्या अगदी नसानसात खेळतं. अशाच या संत मांदियाळीतले समर्थ रामदास हेही एक संत. या सगळ्या संतांनी महाराष्ट्रावर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संस्कार केले. समर्थांचं कार्य आपण दासबोधातून हळूहळू समजावून घेतोच आहोत. या सगळ्या संतांच्या बद्दल समर्थांना अतिशय परम आदर होता. पण संत म्हणजे काय हे समर्थ अगदी या समासात पहिल्याच ओवीत सांगतात. ते असं म्हणतात, आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. संत म्हणजे परमार्थाचं अधिष्ठान. परमार्थाचा सगळा पाया या संतांनी घातलेला आहे. परमार्थ म्हणजे काय ते आपण अगदी पहिल्याच समासात बघितलं. मनुष्याच्या आत्मज्ञानाचा मार्ग म्हणजे परमार्थ. या मार्गावर कसं चालायचं याचं मार्गदर्शन आपल्याला संत करतात, म्हणून आपण त्या संतांना इथं वंदन करत आहोत. आता या संतांचं महत्व सांगताना समर्थ पुढच्या ओवीत असं म्हणतात, जे वस्तू परम दुर्लभ जयेचा अलभ्य लाभ तेची होये सुलभ संत संगे करुनी. समर्थ ज्याचा वस्तू म्हणून उल्लेख करतात या ओवीमध्ये त्याचा अर्थ आत्मवस्तू. आता ही आत्मवस्तू म्हणजे काय तर जिचा आपल्याला शोध घ्यायचा आहे किंवा जिच्या शोधासाठी दासबोध आपल्याला मार्गदर्शन करतो आहे, ती म्हणजे आत्मवस्तू. आपल्यासाठी आत्ता आपण त्याचा अर्थ आपल्यातला परमेश्वर असा घेऊया. आपल्या अंतरातला परमेश्वर म्हणजे आत्मवस्तू. याचं खरं तर खूप विवेचन पुढे दासबोधामध्ये येणार आहे, पण आत्ता आपण हा मूलभूत अर्थ गृहीत धरूया. ही आत्मवस्तू आपल्याला शोधायची, आपल्यातला परमेश्वर म्हणजेच ही आत्मवस्तू आपल्याला शोधायची आहे. पण ती मिळणं सोपं नाहीये, ती परमदुर्लभ आहे असं समर्थ म्हणतात. पण संतांच्यामुळे ती शोधण्याचा मार्ग सुलभ होतो आणि आपल्याला आत्मवस्तूचा अलभ्य लाभ होतो. संतांच्या प्रतिभेचं साध्यंत वर्णन या समासामध्ये समर्थ करतात. जी आत्मवस्तू कोणालाही दाखवता येत नाही किंवा जिचं वर्णन करता येत नाही ती संतांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला मिळते. समर्थ असं म्हणतात, 16 कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तूसी तीव्र आदित्य कळाराशी तोही दाखवेना. 16 कळी चंद्र किंवा तीव्र सूर्यही ही आत्मवस्तू दाखवू शकत नाहीत, पण संतांच्यामुळे ती आपल्याला बघता येते. किंवा वेदे प्रकाशिले सर्वही वेदविरहित काही नाही तो वेद कोणासही दाखवू सकेना. वेदांमध्ये सगळं ज्ञान आहे, वेदामध्ये नाही असं काहीही नाही. ते वेद सुद्धा आपल्याला आत्मवस्तूचं दर्शन घडवू शकत नाहीत, पण तेची वस्तू संत संगे स्वानुभवे कळो लागे. संत संग धरल्यानंतर मात्र आपल्याला असे अनुभव येतात की त्याच्यातून आपल्याला आत्मवस्तू हळूहळू कळायला लागते. हे संत कशी मदत करतात, नक्की ते काय करतात तर ते समाजाचं एकत्रपणे प्रबोधन करतात. ते आपला दैनंदिन व्यवहार चालू ठेवून आपलं रोजचं जीवन जगताना आपली आध्यात्मिक प्रगती कशी करता येईल, आपल्याला आपली आध्यात्मिक उन्नती कशी साधता येईल याविषयी मार्गदर्शन करतात. जे आपल्याला आपल्या आत्मतत्वाशी ओळख करून देतात ते संत म्हणजे काय तर संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. आपल्याला आपल्या आनंदापर्यंत घेऊन जाणारे आणि म्हणूनच संतोषाचे मूळ असणारे, हे केवळ सुख असणारे असे संत, त्यांचा महिमा या समासामध्ये समर्थ अगदी सुंदरपणे वर्णन करतात. आता पुढचा जो समास आहे ना तो आहे श्रोते जनस्तवन. तो आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत.
पण त्याआधी दासबोध दर्शनला नक्की सबस्क्राईब करा आणि 5 मिनिटं द्या दासबोधासाठी.